आहे. आम्ही असं म्हणजे मी असं ठरवलं होतं की आता विश्रांती घ्यावी, आराम करावा. लाईव्ह आहे, आमचा संघर्षही लाईव्ह आहे ना. आमचं असं आहे की आमचा मसाला फिल्म आहे ना. मग इमोशन आहे, मारामारी आहे, प्रेम आहे, संघर्ष आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, नाट्य आहे, आणि म्हणून शिवसेना आहे. चला बोला. सगळ्यांसमोर त्यांनी सांगितलं कशा प्रकारे आले, एकनाथ शिंदेनी एवढं मोठं एक्सप्लेनेशन दिलं, सांगितलं की कशा सहायता का आलेत वगैरे. आता काय भूमिका असणार? काल मी ऐकलं की ते जे डेप्युटी सीएम आहेत महाराष्ट्राचे, काल त्यांच्या पक्षाचा नाशिकमध्ये पराभव झाला. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. भारतीय जनता पक्षाची सर्व मतं गोकुळ गीतेंना पडली, पण पुढल्या 2 तासात गोकुळ गीतेंना विकत घेऊन त्यांनी आपल्या पक्षामध्ये आणलं. 2 तास, पुढल्या 2 तासामध्ये गोकुळ गीते मला वाटतं गेले ना त्यांच्या पक्षात 2 तासात. हे राजकारण सध्या महाराष्ट्रात चाललं. पैसा फेको तमाशा देखो. आता काल जसे झाकलेले पुतळे उघडतात, तसे काय ते झाकलेले 6 गद्दारांचे पुतळे मिंद्याने असे उघडले आणि दाखवले, बघा हे 6 गद्दार आहेत, हे 6 गद्दार आहेत. आणि काय म्हणाले, आम्ही त्यांचा मान सन्मान ठेवू. काय ठेवू? मग आमच्या पक्षात म्हणजे शिवसेनेमध्ये मान सन्मान नव्हता का? मग आमच्या पक्षात काय होतं? आमच्या पक्षामध्ये अधिक मान सन्मान होता, स्वाभिमान होता, सर्व काही होतं. आता हे मान सन्मान ठेवणार म्हणजे काय करणार? यांचा मान सन्मान हा 50 कोटी 75 कोटी प्रत्येकाला मिळालेले आहेत, आणि त्याला ते मान सन्मान समजतात. काय तर म्हणे निधीसाठी गेले, आकडे आले आहेत ना. जो निधी आहे तो सुद्धा हे धड वापरू शकले नाहीत. 15-15, 16-16 कोटीचा निधी पडून आहे. निधी हा विकास कामासाठी असतो ना, विकास निधी आहे ना. मग जे आकडे आता समोर आलेले आहेत आपल्या माध्यमातून, तो निधी का वापरला गेला नाही? कोणी तुम्हाला अडवलं होतं? तुमच्या भागात विकासासाठी हा निधी आपण वापरला नाहीत, आणि आता तुम्ही कोणत्या निधीसाठी गेलात? विकासासाठी गेलो. एका खासदाराचा तर 16 कोटी निधी शिल्लक आहे. एकानं शिर्डीमध्ये फक्त 5-25 लाखच खर्च केले. आता पक्ष या नवीन पक्षात गटात गेल्यामुळे त्यांना निधी म्हणजे ठेकेदारी मिळणार. 200 कोटीची कामं मिळणार निधी म्हणून, 300 कोटी, आणि त्यातले 25% जे आहेत थेट हे तुमच्या घरात जाणार. यासाठी हा त्यांचा मानसन्मान. ठेकेदारीतले कमिशन आणि किकबॅक मिळणं हा त्यांचा मानसन्मान. जनता या राज्याची किंवा त्या मतदारसंघातली खुळी नाहीये. काल मिंदे गटातला एक पोपट म्हणत होता काहीतरी, हे काय पाळणा घर आहे का? हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवायचं काम काल मिंदे गटाने केलं, आणि हे बाळासाहेब ठाकरेंचा विचार पुढे घेऊन चालले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी वृद्धाश्रम काढले आणि पाळणा घरं पण काढली मुलांसाठी शिवसेनेनं, आणि त्याच पाळणा घरातून हे सगळे मिंदे तिकडे गेलेले. त्यांचं पालन पोषण याच पाळणा घरात झालंय मातोश्रीच्या. नाहीतर तुम्हाला कोणी विचारलं असतं? कुपोषणाने मेला असतात. वृद्धाश्रम काढली शिवसेना प्रमुखांनी,
जेव्हा प्रथम सरकार आलं मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली, तेव्हा महाराष्ट्रामध्ये मातोश्री वृद्धाश्रम योजना काढली. स्वतः शिवसेना प्रमुखांनी आणि महासाहेबांनी मातोश्री वृद्धाश्रम फार चांगल्या प्रकारे चालवलं. तेव्हा पाळणा घरं, वृद्धाश्रम ही मानवतेची काम आहे, ती तुम्हाला कधीच जमणार नाही. तुम्ही ठेकेदारांची पाळणा घरं केलेली आहेत. आता हे जे गद्दार तुम्ही 6 घेतलेले आहेत, ठीक आहे ना, त्या गद्दारांचा मान सन्मान जरूर राखा, पण मतदारसंघातली जनता मात्र त्यांना माफ करणार नाही. सन्माननीय उद्धव ठाकरे हे 27 तारखेपासून या सर्व मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांना भेटतील, जनतेला भेटतील, मेळावे घेतील आणि त्यानंतर आमची पुढली